नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला मटकी भेळची रेसिपी दाखवणार आहे. मटकी भेळची रेसिपी आहे ही ओली मटकी भेळ आहे. विदर्भाकडे चिखलीला किंवा बुलढाणा या साईडला ही मटकी भेळ फार मिळते. शहरामध्ये मटकी भेळ आपल्याला मुरमुऱ्याची मिळते किंवा आपण यूपी MP सायडर टाईप मटकी भेळ खातो. ओरिजिनल आपली जी विदर्भातली मटकी भेळ आहे ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला मग आपण सगळं साहित्य पाहूया. मटकी भेळ करण्यासाठी मी हे मुरमुरे घेतलेले आहे. तर हे मुरमुरे आधी आपण थोडेसे कुरकुरीत करून घेऊया. मुरमुरा चांगला म्हणजे थोडासा मोठा गॅसवर नाही करायचा, हा थोडा हे करून अगदी बोटाने याचा चुरा होईल अशा पद्धतीने हा मुरमुरा आपल्याला सेम गॅसवर कुरकुरीत करून घ्यायचा आहे. फार लवकर होतो तो. आणि आता हा मुरमुरा कुरकुरीत होतोय तोपर्यंत आपण हे बघून घेऊया. ही मी मटकी भेळ करणार आहे. तर मटकीमध्ये पाणी न घालता नुसती मटकी मी ठेवली. मीठ, हिंग, हळद मटकीला असं हाताने चोळून घेतलं, त्याच्यावर झाकण ठेवलं आणि कुकरमध्ये वाफवून घेतली. म्हणजे ही मटकी एकदम शिजत नाही आणि एकदम कच्ची पण राहत नाही, ही अशी होते बघा. आणि मग आपली मटकी भेळ चांगली होते खाण्यासाठी. कारण आपल्याला ही जी आपण ओली मटकी भेळ आणि कोरडी मटकी भेळ दोन्हीमध्ये फरक असतो. आपण जी ही आधी कोरडी भेळ तयार करून घेणार होते हे बघा. अजून थोडंसं होऊ द्यायचं आहे. मुरमुरा असा बोटावर छान चुरले गेला पाहिजे अशा पद्धतीने. आता आपण हे 4 पदार्थ मी बाजूला ठेवते आणि भेळीमध्ये टाकण्यासाठी जे काही पदार्थ मी घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. ही मी पापडी घेतली आहे भेळीवर टाकण्यासाठी, शेव आणि ही पापडी. त्यानंतर शेंगदाणे, हे फरसाण 2 वाट्यांमध्ये, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, हा हिरव्या मिरचीचा ठेचा, ही चिंचेची चटणी, हे चनाचोर गरम आणि ही बुंदी, खारी बुंदी. आता आपण काय करणार आहोत, आधी आपण कोरडी भेळ तयार करून घेणार आहोत मुरमुऱ्याची. हा बघा, हा असा चुरला जातोय म्हणजे आपला मुरमुरा आता झाला. हा झालेला मुरमुरा मी याच्यात काढून घेते. आता गॅस अगदी सिम केला आहे, कढई तापलेली आहे. आणि आता आपण काय करतोय, यामध्ये फक्त थोडंसं तेल घालतोय, बस 1 चमचा किंवा पाऊण चमचा तेल. आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत. आपलं जिरं फुटलं आहे. गॅस कमी करते आहे. त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली आहे, थोडासा हिंग टाकला आहे. आता आपण हा गॅस बंद करायचा. आपली फोडणी झाली. या फोडणीमध्ये मी हे अर्धे मुरमुरे घालून घेते. आपल्याला हे मुरमुरे पिवळे करायचे. मुरमुऱ्यांवर मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकते, बस, जास्त नाही. आता याच्यामध्ये आपण हे जे फरसाण आहे हे टाकणार आहोत. गरम कढईतच हे सगळं टाकायचं, हे छान टिकतं. त्यानंतर बघा ही अर्धी हे बुंदी,
आता चना चोर गरम अर्धाच. गॅस बंद आहे हा माझा. बघा मी 1 चमचा तेल टाकलं होतं, ते सगळं या फरसाणला आणि याला व्यवस्थित लागलं. त्यामध्ये आपण पहिले आपण थोडी शेंगदाणे टाकून घेऊया. आणि ही आपली पापडी. पूर्ण पापडी नाही टाकली आहे मी, मला ही बाकीची पापडी भेळीवर ठेवायची आहे. बघता बघता आपली भेळ भरपूर तयार झाली. आता ही आपली सुकी भेळ झालेली आहे तयार. तर ही आपण नंतर उरलेली एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत. ही सुकी भेळ आता अगदी व्यवस्थित आपली तयार झाली. सगळे आयटम्स मी जे टाकलेत ते तुम्हाला मी दाखवले आहेत. आता हे आपण म्हणजे ही नंतर भरून ठेवायची डब्यात. ही चांगली 15-20 दिवस महिनाभर छान टिकते, याला काहीच होत नाही. आणि मुरमुऱ्याला किंचित मीठ हिंग हळद लागल्यामुळे मुरमुऱ्याची चव पण तशीच राहते. आता आपला महत्त्वाचा आयटम आहे की ही जी भेळ असते मटकी भेळ, हिला आपण छान प्लेटिंग करतो. तर भेळीचं प्लेटिंगच जास्त महत्त्वाचं आहे. आता ही सुकी भेळ मी बाजूला ठेवते आहे आणि आता आपण भेळीचं प्लेटिंग करून घेणार. प्लेटिंग करण्यासाठी आधी आपल्याला सुकी भेळ तयार करून घ्यायची, ओली भेळ आपल्याला तयार करून घ्यायची. बघा हे आता जास्त नाही घ्यायचं. 1 2 3 बस हे 3 चमचे मी घेतलाय, जास्त घेतलं नाही. बाकीची भेळ आपली ही जी तुम्हाला कढईत दिसते ही आपण डब्यात भरून ठेवणार आहोत. नंतर आपल्याला ही केव्हाही कामी येते. ही आता आपण भेळ यात घातली. आता या भेळीमध्ये आपण हे जे मुरमुरे ही जी मटकी आहे ही मटकी आपण मिसळून घेतोय. ही आपली मटकीची ओली भेळ तयार होते. हे छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये कांदा, थोडी कोथिंबीर, थोडा टोमॅटो, हा हिरवा ठेचा घेतला आहे. हा हिरवा ठेचा आपलं थोडंसंच आहे त्यामुळे आपण थोडाच ठेचा टाकतो, कारण ठेचा तिखट आहे, वेगळं तिखट आपण टाकणार नाही आहोत. वा, भेळीचा खूप सुंदर खमंग सुवास सुटला. आता याचं आपल्याला प्लेटिंग करायचं आहे, तर आपण आता प्लेटिंग करणार आहोत. यात मी चिंचेची चटणी टाकली का ते बघते. यात आपण चिंचेची चटणी टाकणार आहोत. चिंचेची चटणी मी पातळ नाही केली आहे, ही घट्ट चटणीच आपण यात टाकणार आहोत. आणि आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. वा, भेळीचा खूप छान सुगंध सुटला आहे. मुख्य म्हणजे मटकीचाही वास या भेळीत येतो ना, त्याने ते अजून खावंसं वाटतं. आम्हाला मटकी भेळ कागदावरच मिळत होती. आता ही भेळ आपण केली आहे बघा, ही आता अशी. आणि यावर आता आपण
जे प्लेटिंग करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते. आपण टाकतोय थोडासा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक शेव, पापडीचे तुकडे, ही मटकी, त्यानंतर डाळिंबाचे दाणे, तुम्ही आता बघू शकता एवढ्याशा मुरमुऱ्यांमध्ये ही भेळ आपली डब्यामध्ये ठेवायला तयार झाली. आणि ही भेळ बघा किती सुंदर तयार झाली. मटकी भेळ, ओली भेळ. म्हणजे तुमच्या किटी पार्टीला किंवा मुलं बाहेरून आली, दमून आली तर करता येतं. बरं, मोडाची मटकी आपल्याला फ्रीजमध्ये खूप दिवस ठेवता येते. 8-15 दिवस तरी व्यवस्थित ती राहते जर आपण भावाबंद डब्यात ठेवली तर. तुम्हाला माझी मटकी भेळची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. पण ही विदर्भातली ही मटकी भेळ एकदा जरूर करून पहा. खूप छान लागते. आणि माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या ओल्डी गोल्लीला चांगल्या कॉमेंट्स पास करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझी परत रिक्वेस्ट आहे, मला कॉमेंट करून तुम्ही विचारा. तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल, शांततेने पाहिल्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद. ही खास विदर्भात आठवडी बाजार भरतो तेव्हा मिळणारी मटकी भेळ आहे. धन्यवाद.